शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त KB न्यूज TV महाराष्ट्र या चॅनलवर। निपुण भारत अभियानांतर्गत पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याबाबत शिक्षण विभागाकडून परिपत्रक निघाल्याने मुख्याध्यापक शिक्षक संभ्रमात। यंदापासून नव्याने सुरू झालेल्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान उपक्रमांतर्गत आयोजित परीक्षेची तारीख अचानक कळवण्यात आल्याने शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत। त्यातच शाळेतील काही वर्गांना सुट्टी लागल्याने विद्यार्थी बाहेरगावी गेलेले आहेत। विद्यार्थ्यांना कसे बोलवावे या विवंचनेत शाळा सापडल्या आहेत। एकीकडे शाळांच्या परीक्षा अंतिम टप्प्यात आहेत तर काही शाळांना नुकत्याच सुट्ट्या लागल्या आहेत। अशा परिस्थितीत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नाशिक याने 12 एप्रिल रोजी अचानक परिपत्रक काढून सर्व शाळांना या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना सूचना देण्यासाठी कळवले आहे। त्यात म्हटलेले आहे की निपुण भारत अभियान या उपक्रमांतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान FLN उपक्रमाच्या सर्व माध्यमाच्या इयत्ता 1ली ते 3रीच्या विद्यार्थ्यांची अध्ययन स्थिती पडताळणी करावयाची आहे। सदर पडताळणीची चाचणी दिनांक 8 ते 10 ऑगस्ट 2023 या कालावधीत प्रथम चाचणी घेण्यात आली आहे। दिनांक 20 एप्रिल रोजी त्यावर आधारित अंतिम चाचणी भाषा, गणित व इंग्रजी या विषयांची परीक्षा घ्यावी। दिनांक 19 एप्रिल रोजी प्रश्नपत्रिका व संकलन प्रपत्र मेलवर पाठवण्यात येतील। त्याचे संकलन करून ते जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्याकडे पाठवण्यात यावे अशा सूचना करण्यात आल्या आहेत। मात्र आता काही शाळांना सुट्ट्या लागल्याने विद्यार्थ्यांना पुन्हा कसे बोलवावे या प्रश्नाने शिक्षक त्रस्त झाले आहेत। निपुण भारत अभियानांतर्गत 1ली ते 3रीतील विद्यार्थ्यांची पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान FLN अध्ययन स्थितीची पडताळणी केली जाते। या माध्यमातून विद्यार्थ्यांची भाषा व गणित विषयाची अध्ययन स्थिती समजावी यासाठी 1ली ते 3रीच्या विद्यार्थ्यांची चाचणी परीक्षा घेतली जाते। दिनांक 8 एप्रिल 2024 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांच्या दालनात दिलेल्या समक्ष सूचनेनुसार जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नाशिक यांनी सदर परिपत्रक काढल्याचे समजते। शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त KB न्यूज TV महाराष्ट्र या चॅनलवर।